हाय. तर मी निघाले दादरमध्ये एक एक्झिबिशन लागलंय डिसिल्वा हायस्कूलला तिकडे. तर कुठलं एक्झिबिशन लागलंय ते बघूया आपण. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आलेले आहे दादरमध्ये अँटोनिया डिसिल्वा हायस्कूलच्या ग्राउंडवर जी ग्राहक पेठ भरलेली आहे तिकडे मी आलेले आहे आणि ही ग्राहक पेठ 14 एप्रिल 2026 पर्यंत सुरू असणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे काय काय प्रकारचे स्टॉल्स आहेत. तर हे जीन्सचे कपडे होते, हे बेडशीट आहेत. तुम्ही माझा महालक्ष्मी सरस एक्झिबिशनचा व्हिडिओ बघितला नसाल तर तो बघा आणि त्यात सुद्धा मी अशा प्रकारच्या बेडशीटचं माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा जो स्टॉल आहे आता मी दाखवते तुम्हाला. तर हा अ, पूर्ण जे केरला स्टाईल, साऊथ इंडियन स्टाईल जे त्यांचे चिप्स असतात ना, त्या प्रकारचे होते. म्हणजे त्यांचंच सर्व ते मुरुकू. आता हा फणसाचे चिप्स दाखवतोय मला. त्यानंतर याच्यामध्ये बनाना चिप्स आहेत. हे स्वीट बनाना चिप्स आहेत. हे मी घेतले होते. ह्याच्या हातात ते स्वीट बनाना चिप्स आहेत आणि सॉल्टेड बनाना चिप्स दाखवतोय. त्यानंतर त्यांचं ते मुरुकू स्टाईलचं जे चकली असते त्यांची तशी होती. शेव दाखवतोय. तर खूप चांगलं होतं. मी या स्टॉलवरून मी हे घेतलं चिप्स आणि फणसाचे आणि केळ्याचे चिप्स घेतले. आता हा जो स्टॉल आहे ना, याच्यावरून मी एक मंगळसूत्र विकत घेतलंय. ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप चांगलं होतं या ताईंकडे कलेक्शन ज्वेलरीचं. टिपिकल जे कोळी स्टाईल ज्वेलरी असते ना, थोडीशी हेवी अशा प्रकारची ज्वेलरी होती. मला खूप आवडली. पण मी स्वतः थोडं हे असते, की मला असं शोभेल की नाही एवढं असं हेवी घातल्यावर. तर म्हणून मी ते नाजूक मंगळसूत्र होतं ते घेतलं. पण ज्यांना आवडतं असं स्टेटमेंट पीसेस ते नक्की घेऊ शकता. त्यानंतर हे एक सर्व घरातल्या वस्तूंचं स्टॉल होतं. भरपूर स्टॉल्स होते चांगले-चांगले, जे की आपण नेहमी एक्झिबिशनमध्ये बघत असतोच. त्यानंतर हा जो स्टॉल आहे, हा अदिती कलेक्शनचा स्टॉल आहे. यांचं शॉप दादरचं जे स्वामी समर्थांचा मठ आहे, त्या गल्लीमध्ये आहे आणि खूप छान आहे. मी बऱ्याचदा तिथून शॉपिंग करत असते. इथे बघा लहान मुलांचे कपडे होते इथे. हा सर्व एक खादीचा जो कपडा आता ट्रेंडिंग आहे ना, खादीचा कपडा आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी अशा प्रकारचं हे होतं. आता हा कुर्ता मला खूप आवडला होता. पण मी वेगळे 2 टॉप घेतले. कुठले घेतले ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. तर दादरला जे एक्झिबिशन लागलेलं आहे ग्राहक पेठ आणि ते लागलेलं आहे अँटोनिया डिसिल्वा हायस्कूल आहे त्या ग्राउंडमध्ये लागलं आहे. तुम्ही सरळ म्हणजे दादर स्टेशनवरून सरळ नक्षत्र मॉलची गल्ली पकडून जर सरळ सरळ आलात तर तुम्हाला आता नक्षत्र मॉल या बाजूला राहिला तुमच्या लेफ्ट हँड साईडला. तर तीच लेन पकडून सरळ सरळ यायचं. पुढे पी-एन-जीचं मोठं एक शोरूम आहे. त्याच्या पलीकडे जाऊन पुढे तुम्हाला ती ग्राहक पेठ लागेल. ग्राहक पेठ अँटोनिया डिसिल्वा स्कूलच्या ग्राउंडमध्ये भरलेली आहे. रानडे रोडवर भरलेली आहे. तर त्या एक्झिबिशनमधून मी काय काय घेतलं ते मी दाखवते तुम्हाला. खरं तर मी जाणार नव्हते. पण काय झालं, माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या बेबीसाठी एक कॉर्ड सेट घेतला होता आणि तिला तो नको होता. मग मी तो एक्सचेंज करायला गेले म्हणून मग मी त्या एक्झिबिशनला गेले. तर मी दाखवते हे एक सरस ब्रँड आहे आणि त्याचं फॅब्रिक स्टेन रिमूव्हर आहे. हे मी घेतलेलं आहे आणि हे ट्रस्ट मी हे खूप युजफुल आहे. हे आम्ही कितीतरी वर्ष वापरतोय. माझी आई वापरते, आता मी वापरायला लागले. तर याच्यामध्ये काय होतं, जे आपण ते जे असतं ना, तर त्याने काय होतं, कधी-कधी इकडे-तिकडे लागलं ना दुसरीकडे, तर त्याला पण असं व्हाईट वॉश केल्यासारखं डाग पडतो. तर तो डाग पडू नये, तर याच्यासाठी हे स्टेन रिमूव्हर आहे. हे खूप युजफुल आहे. कधी-कधी शर्टचे कॉलर्स असतात, कफ्स असतात इकडचे, तर ते सगळ्याचे डाग निघून जातात आणि कुठलाही डाग असेल तर हा निघून जातो. हे खूप चांगलं आहे. ह्याची प्राइस ₹100 आहे. दुसरं आहे कलर फिक्सर. कलर फिक्सर याच्यासाठी की कधी-कधी काय-काय साड्या म्हणजे फर्स्ट तुम्ही वॉश करता तर तेव्हा जर तुम्हाला ड्रायक्लीनला नसतील द्यायच्या, समजा कॉटनची असेल, तर हे टाकलं ना, तर ते कलर इंटॅक्ट राहतो. कलर फार जात नाही त्या कपड्याचा
सो हे आहे कलर फिक्सर, हे सुद्धा 100 रुपीजचं आहे. आता खरं तर याची किंमत आहे ना दोघांची 100 रुपयेच आहे. पण मध्यंतरी स्काउट हॉलला एक एक्झिबिशन लागलेलं होतं, तिथे तो 300 रुपयाची एक बॉटल देत होता, हे एवढी. माहित नाही का, पण ह्याची किंमत 100 रुपीजच आहे. कुठेही जाल तर तुम्हाला एक्झिबिशनमध्ये थोडी जास्त म्हणजे कमी जास्त असेल, 100 ते 150च्या रेंजमध्ये आहे. तो 300 रुपये सांगत होता, म्हणजे खूपच सांगत होता. दुसरी गोष्ट जी मी आणली आहे ते चिप्स आणल्यात. तर हे आहे बनाना चिप्स, मी खाल्ले आता. बनाना चिप्स आहेत आणि हे आहे जॅकफ्रूटचे चिप्स आहेत. तर हे बनानाचे चिप्स तुम्ही जसं आधी व्हिडिओ बघितला असेल मी कुठल्या स्टॉलवरून घेतले, तर हे टिपिकल ते साऊथ इंडियन स्वीटवाले चिप्स असतात ना बनानाचे, ते आहेत. म्हणजे आपले सॉल्टी नाही, थोडे स्वीट लागतात, तर ते छान आहे. आणि हे जॅकफ्रूटचे चिप्स आहे. फणसाचे जे असतात ना ते तसे, ते आपले कोकणातले पण मिळतात, पण हे जास्त छान खुसखुशीत वाटले मला. चांगले आहेत, 200 रुपयाला हे मिळाले मला. तर छान आहे, तुम्ही घेऊ शकता केलात तर. आता हे आहे 15 एप्रिल पर्यंतच हे असणार आहे इथे डिसिल्वा स्कूलला ग्राहक पेठ, तर लवकर जाऊन या. दुसऱ्या ना एक खूप छान स्टॉल होता, कोळी कोळी म्हणून त्या काकी होत्या आणि त्यांच्याकडे ना टिपिकल जी कोळी लोकांची ज्वेलरी असते तशी होती. म्हणजे ते ह्याचे दागिने, माशांचे दागिने आणि मोठं मोठं ते असतं ना गळ्यात घालायला, काय बोलतात त्याला, काय मला आठवत नाही, पण ते असं ठुशीसारखं मंगळसूत्र होतं, असं खूप हेवी मंगळसूत्र असतं, मोत्याचे कानातले होते, एवढे एवढे छान होते. तर तिथे मला हे एक मिळालं. हे मंगळसूत्रच आहे, पण हे खूप छान आहे बघा असं. पडलं. तर हे खूप छान वाटलं मला. एवढं आहे आणि हे ड्रेसवर पण चांगलं वाटेल आणि थोडं फॅन्सी आहे. म्हणजे तुम्हाला असं मोठं मंगळसूत्र घालायचं नसेल, पण थोडं काहीतरी हवं असेल साडीवर किंवा ड्रेसवर, तर हे छान आहे. वरून नॉर्मल चेन आहे आणि हे आहे. तर ह्याचं किंमत आहे ना, त्या बोलल्या 300 रुपये होती, तर मी 250ला देते तुला. सो आय सेड 250 नाही, मला थोडं कमी करा कमी करा असं करून त्यांनी मला हे 200ला दिलेलं आहे. तर खूप छान आहे, कारण त्यांच्याकडे ना 2च पीस होते, अदरवाईज त्याची किंमत 300 रुपीज आहे या पीसची, असं त्या म्हणाल्या. पण त्या बोलल्या माझ्याकडचे 2च पीस राहिलेत हे आता, पुन्हा येणार की नाही येणार माहित नाही मला, तर म्हणून मग मी आता असंच काढून टाकते. तर बघ, तर मग त्यांनी मला ते तेवढ्याला दिलं. 250 म्हणत होत्या, पण थोडं बार्गेन केलं आणि मला मिळालं. पण छान आहे, मला आवडलंय. मस्त एवढं असं घातल्यावर ना इथपर्यंत येतं असं. बघा असं करून असं, हे इथे मणी इथे येतात आणि हे इथपर्यंत येतं. थोडं मी ऍडजस्ट करते कॅमेरा. नाही बघ, असं इथपर्यंत येतं हे असं, आणि खूप छान वाटतं घातल्यावर. बघा दिसते. तर असं घालायला छान आहे, साडीवर पण छान वाटेल, इवन पंजाबी ड्रेस घातला ना तरी त्याच्यावर छान वाटेल. मला आवडलं, छान आहे. खरं तर आहे ना, मी चेंज करायला गेलेली, माझ्या आईबाबांनी एक कॉर्ड सेट घेतला होता छोट्या मुलांसाठीचा, तर तो आवडला नाही आणि उंचीला पण तो बऱ्यापैकी मोठा होता, तर तो म्हणजे घातला असता फ्युचरमध्ये नसता माहित नाही, आणि त्याची किंमत होती 1200 रुपये. मग 1200 रुपयाचं गोष्ट घरात अशीच ठेवून द्यायची, मला काही ते पटलं नाही. म्हणून मग मी गेले आणि म्हटलं माझ्यासाठी काय असेल तर मी घेऊन येईन. तर मी ना दोन शॉर्ट टॉप्स घेतले, नॉट कुर्ती, शॉर्ट टॉप घेतले 650 रुपयाचे. तर आणि ऍक्च्युली हे काय माहिती गंमत झाली, इथे मठाच्या गल्लीत अदिती कलेक्शन म्हणून आहे, दादरला जो स्वामी समर्थांचा मठ आहे, तर तिथेही अदिती कलेक्शन तुम्ही बघू शकता. हवं तर स्क्रीनशॉट घ्या याचा. हे बघा, तर हिचं ना कलेक्शन खूप चांगलं असतं कुर्तीचं. बघा कुठे लिहिलंय, वैद्य रोड श्री स्वामी समर्थ मठ लेन. तर तीच गल्ली आहे, त्या गल्ली त्यांचं छान छोटं शॉप आहे, गोडबोले स्टोअर्स आहे ना फूडचं, तर त्याच्या बाजूला त्यांचं शॉप आहे छोटं, आणि खूप छान कलेक्शन असतं. म्हणजे मला बरेचसे कुर्ती मी तिथून घेतलेले, अजरक प्रिंटवाले मोडल सिल्कचे असतात, छान सिल्कचे. म्हणजे गुढीपाडव्याचा माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर त्या व्हिडिओत मी जो कुर्ता घातलेला आहे पर्पल कलरचा, तर तो तिकडूनच घेतलेला आहे, अदिती कलेक्शनचा. खूप छान आहे. पण माहित नाही का, त्यांचं इथे एक्झिबिशनमध्ये जरा स्वस्त डिस्काउंटेड प्राइसवर आहेत सगळं. तर हा पहिला टॉप मी घेतलेला आहे.
खूप छान आहे. व्हाईट आहे. आता जे सध्या खूप फॅशन मध्ये आलंय हे एम्ब्रॉयडरी केलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे खादी लिनन असा कपडा आहे. हा खादीचा कपडा आहे. खूप छान आहे. हे व्हाईट वाले आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत. उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे घालायला खूप छान आहे. याच्यातला एक शर्ट आहे माझ्याकडे ऑलरेडी, पण मग ते मी असं जाणार नव्हते घ्यायला, पण ते मला एक्सचेंज करायचं होतं म्हणून मी घेतलं. सो टेक्निकली हे माझ्या मम्मी पप्पांनी दिलेलं आहे मला. 1200 रुपये होते. मग मी फक्त 100 रुपीज वर घातले, 650 650 असं. सो मग ते मला मिळून गेलं छान. आणि बघा हा एक असा नॉर्मल बेसिक कुर्ता आहे जो तुम्ही घालू शकता. एक फॉर्मल वेअर पण होऊ शकतो. आणि ह्याला ना छान अशी हँड एम्ब्रॉयडरी आहे बघा फुलांची. तर छान अशी हँड एम्ब्रॉयडरी आणि मला खूप आवडलं. तर ही शॉपिंग मी केली आहे. दादरचं जे एक्झिबिशन लागलेलं आहे, ग्राहक भेट लागलेली आहे, 15 एप्रिल पर्यंत आहे. तर नक्की जाऊन बघा आणि काय घेतलं ते मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ हाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडलाय. आणि जे तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही एक्झिबिशनला गेला होतात की नव्हतात आणि काय घेतलं ते नक्की सांगा. ओके, बाय.